पाहतोय ज्यांनी ज्यांनी आपण पाहतो अजूनही काही मान्यवर या ठिकाणी असतील। सौ उषा संजय दास माजी सरपंच, श्री रमेश पांडुरंग भोपी माजी उपसरपंच, श्री शांताराम बबन भोपी, सुनीलजी मधुकर मार्के, सुभाजी शंकर मार्के, रघुनाथ रामा कोठवले, राहुल हरिचंद्र तरे, आई नारमाता देवी प्रतिष्ठान जांभुर्डे, सौ रंजना शिवाजी मार्के, काशीनाथ गणपतजी दास, दीपकजी शांताराम मार्के, नारायण नामदेव दिघे, किसन बबन दास, दिनेश यशवंत दास, जय लक्ष्मण दास, दीपक दत्तात्रय मार्के, वालकू शंकर मार्के, लक्ष्मण दामू मार्के, रामचंद्र दामू मार्के, बापू नारायण मार्के, भास्कर गणपत बिराडे, भास्कर चंद्रकांत मार्के, रघुनाथ गणपत तुपे, बंधू मालू मार्के, दिनेश यशवंत मार्के, संतोष मधुकर मार्के, प्रकाश नामदेव मार्के, कृष्णा लक्ष्मण लिंगे, गणेश रामचंद्र दास, पांडुरंग जैतू मार्के, मंथन पांडुरंग तरे, हरीश दत्तू दास, बालचंद्र नानू बिराडे, संदेश वसंत दास, मंगेश कुर्ले, पद्माकर भाऊ बिराडे, कैलासजी वसंत दास, अशोक बबन भोपी, महेश भुईर, रामदासजी दलवी, सचिन बालचंद्र बिराडे, दशरथ मारुती मार्के, विश्वास लिंगे, स्वप्नील लक्ष्मण लिंगे, कतरू बारकू दास, सागर पांडुरंग दास, हरिचंद्र भिका दिगे, श्री किशोर दास, रोहित भरत मार्के तथा ग्रामस्थ मंडळ जांभुर्डे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचे मनापासून धन्यवाद आणि त्यांना विनंती करतो आपण या ठिकाणी विराजमान व्हायचे। प्रथमतः आपण मी आयोजकांच्या वतीने जे ऑफिशियल होते त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल। तर मी विनंती करेल पादीर सर आणि त्याचबरोबर कुणाल भोईर सर आपण या ठिकाणी यायचे। आयोजकांच्या वतीने त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। निलेश दादा चला या लवकर। आयोजकांच्या वतीने आपण पाहतोय पादीर सर आणि त्यांच्या सोबत आज ज्यांनी आम्हाला सुरेख साथ दिली पंचाच्या भूमिकेत आमचे मित्र एक नामवंत पंच कुणालजी भोईर अर्थात सनी दादा यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल। तर मी पादीर सर यांना विनंती करतो आपण या ठिकाणी यायचे। पादीर सर आपण या ठिकाणी यायचे। जरूर आपण पाहतोय पादीर सर यांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जाईल। त्याचबरोबर आमचे कुणाल भोईर या सर बरेच दादा बसून घ्या। तर जरूर कुणाल भोईर सर आपण यायचे या ठिकाणी। कुणाल भोईर आमचे ऑफिशियल्स कुणाल भोईर सर, सनी सर या। तर जरूर आपण पाहतोय जे आमचे तर जरूर न घेतलं लिहिलेलं आम्ही। तर 10 क्रिक लाईव्ह या मेंबर्स एकाने या। 10 क्रिक लाईव्ह मेंबर या एकाने या लगेच या। त्याबरोबर डेकोरेटर त्रिमूर्ती इंटरप्राइजेस डेकोरेटर्स आपण यायचे। समीर आईनकर ज्यांनी हे आशाने इथे उभारलंय त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल ना। ठीक आहे अक्षय मार्के या। अक्षय मार्के आपण यायचे या। अक्षय मार्के कारण साऊंड सिस्टीम व्यवस्थित असेल तर सर्व काही होतंय आणि साऊंड सिस्टीम थोडंसं डगमगली तर सर्व काही। अक्षय नसेल तर या सर घ्या।
त्यानंतर आपण मी ज्या संघ मालकांचं नाव घेईल त्यांनी या ठिकाणी उपस्थित व्हायचं, त्यांचं या ठिकाणी सन्मान केला जाईल. श्रीराम सेना संघ मालक सागर दस आणि कुणाल दस या संघ मालक त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सागर दस आणि कुणाल दस त्यांचं या ठिकाणी सन्मान केला जाईल. प्रावी वॉरियर्स विश्वास दस आणि सागर लिंगे आपणही तयार राहायचं, त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. विश्वास दस आणि सागर लिंगे आपलं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. बघा पटापट करू आपण. या विश्वास दस सागर लिंगे आपण यायचे, आपलं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. या सन्मान चिन्ह द्या पटापट निलेश दादा. मनापासून धन्यवाद दादा. या संघ मालकांनी जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या, कारण त्यांनी जर संघ घेतला तर ठीक आहे. त्यानंतर आपण पाहतोय एबी रॉयल्स आकाश बिराडे आणि देवीदास सर आपणही तयार राहायचे. आकाश बिराडे आणि देवीदास मार्के या आकाश बिराडे देवीदास मार्के. ओके चालेल, कोणी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, आमचं जेवण संपल्याशी महत्व. त्यानंतर आपण आमंत्रित करूया इवांश 11 संघाचे संघ मालक तुषार मार्के आणि रुपेश मार्के. तुषार मार्के रुपेश मार्के संघ मालक जर उपस्थित नसतील तर कोणी त्यांचे सुपुत्र भाव परम मित्र कोणी चालतील. या तुषार मार्के रुपेश मार्के चला, काही टेन्शन घेऊ नका दादा, एवढं लाजतं जशी काय मुलगी दाखवायची तुम्हाला. चला पटापट चला, लाजू नका ना. हा आई एकविरा संघाचे संघ मालक सुमित दास आणि दशरथ दिघे चला आले. ही A1 जोडी यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. आणि खास करून आपण नयन तुम्ही तिथे थांबा, नयनचं पण स्वागत करून घ्या एक्स्ट्रा, कारण लाजवाब पोरींची भूमिका त्याच्या माध्यमातून अफलातून. नयन थांब, आयोजकांच्या वतीने तुझं खऱ्या अर्थाने ते स्वागत केलं जाईल. नयन हां शिवकरण स्पोर्ट्स संघ मालक हरेश दस आणि प्रवीण दस या संघ मालक आलेत. हा त्यांनी तर आशरच आणली होती आज. हा लाजो मनापासून धन्यवाद साहेब, असं सहकार्य हमेशा करत जा. ओमसाई एकविरा अशोक बोपी आणि मंगल कोतवाल साहेब या कोठावले या 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 संघ मालक बघा. साई थोडा डान्स होऊन जाऊ दे, हा थोडी हालचाल माझ्यासारखी ॲक्शन. साई कर, ए डुप्लिकेट साई कर, साई ॲक्शन. साई बघ लाईव्ह चालू आहे, ॲक्शन कर साई, ॲक्शन कर साई. तर दोस्ती 11 संघ मालक राजेश भोपी आणि संदेशजी मार्के साहेब या. डॉक्टर या डॉक्टर. तर धन्यवाद. मी 10 क्रिक लाईव्ह या झालं ना. ओके त्रिमूर्ती हॅलो. मागील 2 दिवसामध्ये या JPL मध्ये आपण संदीप गायकवाड सरांना बघितलं. आपल्यातून अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून केली गेली, खूप विनोदी अंपायरिंग त्याचबरोबर डान्सिंग अंपायरिंग पाहिली. परंतु आजच्या दिवसामध्ये उत्कृष्ट सूत्रसंचालन त्यांच्या माध्यमातून पाहिलं. आणि अशा या गुणवान व्यक्तिमत्वाचा या विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुद्धा सन्मान होत आहे. मी गायकवाड सरांना विनंती करतो की आमच्या मंडळाच्या वतीने हा छोटेखानी सन्मान आपण स्वीकारायचे. खरोखरच या व्यक्तिमत्वासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.
मी पुन्हा एकदा गायकवाड सरांना विनंती करतोय की आपण हा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम कंटिन्यू करायचा आहे. आता आत्तापर्यंत आपण पाहिलं गेलं जे मान्यवर या ठिकाणी आपले बक्षीस समारंभासाठी आहेत त्या मान्यवरांचा आपण मान सन्मान या ठिकाणी करणार. तर मी आयोजक कमिटी मेंबर या आपण एकाने इथे लगेच आणि ती प्रथमतः आपण ज्यांनी जेवणाची व्यवस्था केली होती खऱ्या अर्थाने जे जेवण बनवणार आहेत त्यांचाही गुणगौरव व्हायला पाहिजे. तर आचार्य जेवढे पण होते त्यांना विनंती करेल दादा आपण या सर्वांनी समोर कारण लाजवाब कारण खूप मोठं सहकार्य कारण दादा खास करून तुम्ही जी जेवणाची व्यवस्था केली ना कारण मुलं जेवणासाठी घरी जायला लागते वन भटकावं लागतं आहे पण जेवणाची व्यवस्था दादासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन मित्रांनो. आणि दादा बरं वाटलं कारण घरचं जेवण ते घरचं जेवण आणि हक्काचा माणूस असेल ना तर जेवण चविष्ट बनणारच. लक्ष्मण दादा मार्गे खऱ्या अर्थाने त्यांचे सुपुत्र पण केले होते 4,500 जगदीश हां जरूर. तर जरूर आपण पाहतोय मी आयोजक कमिटी मेंबर सगळ्यांना चला आपण जे पाहुणे आहेत त्यांना सर्वांचा आपण सन्मान या ठिकाणी करू. आपण चला लगेच लाईनीत घ्या प्रत्येकाने घ्या एका एकाने घ्या सर्वांनी घ्या तुम्ही पाहुण्याचं या तिथून करत या सन्मान करत या तुम्ही. हां हां घ्या तुम्ही घ्या सर्वांनी कारण आपण नावं घेत बसलो ना तर आपण भूल सर्व पाहुणे इथे आहेत. हां चला हां एक लाईनीत लाईनीत या. हां चला एका एकाने घ्या तुम्ही कमिटी मेंबर फक्त राहा जे विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे जे मेंबर्स आहेत तुम्ही राहा साहेबांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. लाईनअपमध्ये घ्या हां एकच घ्या. ओके चालेल काही प्रॉब्लेम नाही दादा. तर ज्ञानेश्वर खारीक साहेब आपणास विनंती या आपण इथे या आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. लांब नाहू नका या. दादा चला जे जे मेंबर्स आहेत चला कारण सर्वांची मेहनत आहे समस्त ग्रामस्थांची मेहनत आहे. सर बसा ना. जरूर पाहुण्यांचं इथं मान सन्मान केलं जात आहे कारण खूप मोठं सहकार्य त्यांचं या स्पर्धेसाठी आणि तर मंगलजी दिघे साहेब खूप मनात 2 दिवस झाले सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत त्यांनी खूप मोठं सहकार्य आणि एन्जॉय केलं. त्यांनी क्रिकेट जवळून पाहिलं गेलं शालेय शिक्षण समिती चालवतात. कैलासजी दत्त साहेब मनापासून धन्यवाद. त्यांचा मोबाईल कोणत्या कंपनीचा तो बघायचा आमचे रेंज पकडत तेव्हा त्यांचा रेंज फुल पकडतो. फरेजी पाटील पारितोषिक सुरेख होता. स्वप्नील सर त्यांचंही स्वागत केलं जातं आहे आणि जर चुकून माकून जर कोणाचं नाव राहिलं असेल या अजूनही कोण राहिलं असेल जरूर आयोजकांचे होते त्यांचे जे बाकीचे आहेत ते आपण जरूर दादा जे आपल्याला आत्तापर्यंत त्यांनी केले सहकार्य केलं त्यांना घरपोच करा जरूर काही प्रॉब्लेम नाही. तर जाऊया आपण बक्षीस समारंभाकडे. या स्पर्धेमध्ये प्रथम जी षटकार हॅट्रिक झाली आणि ज्या षटकार हॅट्रिकला आपण पाहतो पारितोषिक लागलं होतं आज 1,000 रुपयाचं जे माजी सरपंच प्रकाशजी भोपी साहेब यांच्याकडे होतं तो पारितोषिक पटकलं होता. नयनदास आपण 1,000 रुपये घेऊन जायचे आणि अनिलजी मार्के साहेब यांच्याकडून 100 रुपये. चला हां 1,000 रुपयाचं पारितोषिक. हां आता हा बदलापूरला पोहोचेल जरूर. 1,100 रुपये. तर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थाने तर आदर्श होता मॅन ऑफ द मॅच पण आम्ही थोडंसं डेलिकेट केलं कारण आदर्श खऱ्या अर्थाने हकदार आहे तू पण तो विजयी षटकार जो खऱ्या अर्थाने खूप एन्जॉयमेंट होता आणि दोन्ही स्टाईलने मॅच विन केली म्हणून हा मॅन ऑफ द मॅच फक्त दिला जातो आहे तो म्हणजे हनुमान दिघेला. वेल प्लेड आदर्श वेल प्लेड
आदर्श तू पण आलं तर चालेल त्याच्यासोबत. या आदर्श, या आदर्श या. हा बघा, आदर्शाची मॅन ऑफ द मॅच होती पण डेलिगेट केली गेले आदर्शकडून हनुमानला, आणि जरूर लाजवाब, वेल प्लेड. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय मंडळाचे अध्यक्ष दशरथजी मार्के साहेब. हे पारितोषिक आपण पाहतोय चेतन कत्रू विराडे सर यांच्याकडून फॅन आहे, आणि ट्रॉफी आपण पाहतो सही राहुल मार्के यांच्याकडून ती ट्रॉफीज आहे. पण हे पारितोषिक भारी दिले दादा, कारण आता येणारा काल जेवढी आपण पावसाला पाहिला, जेवढी थंडी पाहिली ना, त्याच्या दुप्पट आता उन्हाला पाहणार आहोत, कारण झाडं आपणच तोडलेत. जरूर जरूर. चला चेतनजी विराडे सर यांच्या वतीने चला या. फॅन आहे, बेस्ट बॉलर आदर्श भूपिका. त्याचं काय नाव काय कोरलं होतं तिथं. हा तो कुणाल पण तिथं आहे, नयन आहे, हा दिनेश आहे, जय आहे. पण आता काय माहिती का, डॉक्टर राजेश यांचं इंजेक्शन आम्हाला देऊन गेले. त्यांनी सांगितलंय बेस्ट बॉलर कोण असेल तर आदर्श. ॲव्हरेजनुसार विकेट ॲव्हरेजनुसार भेटले त्यांना, 5 विकेट आहेत ॲव्हरेजनुसार. प्रत्येक अजून भरपूर जण आहेत त्याच्या जोडीला, पण ॲज अ ॲव्हरेज त्या ॲव्हरेजने तो ठरला बेस्ट बॉलर. नयन 4 विकेट होते. बॅड लक. ज्यांनी झेल सोडलं होतं त्याला पकड आता. तर बेस्ट बॅटर या स्पर्धेचा मदनजी दत्तात्रय मार्के यांसकडून फॅन आहे, आणि चषक सई राहुल मार्के यांसकडून आपण पाहतोय. तर बेस्ट बॅटर जातो या स्पर्धेचा ज्याच्या 85 धावा होत्या. आता 2 मिनिटं थांब, राहून दे, थांबा. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देऊया आपण, कारण हा ठेवू. चला दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देऊया. या ठिकाणी पाहुण्यांना विनंती करेल, आता सर्व पाहुणे आपण. हॅलो, विघ्नहर्ता प्रतिष्ठान जांभुर्डे आयोजित आपण जांभुर्डे प्रीमियर लीगचा मागील 2 दिवसामध्ये आनंद घेतला, आणि ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे, आणि बक्षीस समारंभाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. सुंदर नियोजन या मंडळाच्या वतीने केलेलं आहे. आपले सर्व ग्रामस्थ मंडळी इथे उपस्थित आहे. गावातील सर्व मान्यवर मंडळी असतील, इतर सगळी ज्येष्ठ मंडळी इथे उपस्थित आहे. मी उपस्थित मान्यवर मंडळींपैकी विनंती करतो की या स्पर्धेबद्दल आणि या मंडळाबद्दल कोणाला 2 शब्द व्यक्त करायचे असतील तर अवघ्या 2 शब्दांमध्ये आपले मनोगत व्यक्त करू शकता. मला वाटतं कैलास धस निश्चितच आपले मनोगत व्यक्त करतील. मी सर्वप्रथम त्यांना विनंती करतो. गेली 4था वर्ष आहे आणि ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित होते, आणि खरोखर प्रतिवर्ष अतिशय सुंदर नियोजन असतं. ह्याच वर्षी असं मी म्हणणार नाही, परंतु यावर्षीही अगदी चांगलं नियोजन केलं. मागील वर्षीही चांगलं नियोजन होतं, भविष्यात होईल अशी मी आपल्याकडून सर्वांच्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर ना पैशासाठी ना नावासाठी आणि एक दिवस आपल्या गावासाठी आपण सर्वजण या ठिकाणी सहभागी झाला. खरं तर मी सर्व गावातील तरुणांना धन्यवाद देईल. आम्ही नेते मंडळी सोडा, आम्ही आज इथं आलो आहे, काही व्यासपीठावर एकत्र येतो, पण तुम्ही गावासाठी सर्वजण एकत्र आलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं कौतुक करतो. कोण जिंकला कोण हारला यापेक्षा आपला गाव जिंकला हे महत्त्वाचं होतं, आणि निश्चितच तुम्ही ते जिंकून दाखवलं. त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद नाना. यानंतर रामचंद्र
जी मार्के आपले मनोगत व्यक्त करतील. हॅलो, सर्वप्रथम मी विघ्नहर्ता प्रतिष्ठान जांभरुडे या सर्व सदस्य व सदस्यांना मी धन्यवाद देतो. खरोखर मला तर अगदी भारावून गेल्यासारखं वाटतं आहे की कुठेही आपण गावामध्ये सर्वत्र एकत्रित कधीच आलो नसतील. गावात एखादा शुभ कार्य असू द्या किंवा एखादा मयत असू द्या, एवढे सगळे आपण सार्वजनिक एकत्र कुठेच आलो नसतील जे काम आपल्या विघ्नहर्ता प्रतिष्ठाननी इथं करून दाखवलं आहे. आणि तेवढ्यातच जे आपल्याला दुसरं म्हणायचं म्हणजे एक जेवणाचा आनंद इथं सगळ्यांना लुटता आला, म्हणजे एक स्नेहभोजन असं म्हणावं लागेल. आपल्या गावात स्नेहभोजन होत नाही, काय बोलतो आपण त्याला, ते बाहेर होतं ते वनभोजन, सॉरी हां वनभोजन होत नाही, पण इथं एक प्रकारे मला असं वाटतं की वनभोजन झालं. मी विघ्नहर्ता प्रतिष्ठानला असंच सांगतोय की वेळोवेळी तुम्ही असेच कार्यक्रम आयोजित करा आणि तुम्ही सर्वांना हाक द्या. मी तर म्हणाल हाक देण्या अगोदर मी साथ देईन तुम्हाला, पण तुम्ही असे कार्यक्रम आयोजित करा की जेणेकरून आपण सर्वजण एकत्र येऊ शकता. पुढे असेच कार्यक्रम होऊ द्या. धन्यवाद विघ्नहर्ता प्रतिष्ठान, धन्यवाद. जरूर दादा, हा खूप महत्त्वाचे बोलले, कारण आम्ही जिथे तिथं जातो ना सांगतोय तुम्ही वेगळे खेळा. मी आल्या दिवशी पहिल्या दिवशी समालोचन करता बोला प्रत्येक गावात ABC टीम असतात, पण जेव्हाही आपण बाहेर जातो ना सर्वांची साथ, सर्वांचा आशीर्वाद एकामेकाच्या पाठीमागे असतो. म्हणून आमची कळकळीची विनंती असते, समालोचक असू दे, पंच असू द्या, आम्ही जेव्हाही कुठे जातो ना एक आयोजक म्हणून मी नेहमीच सगळ्यांना सांगत असतो, एक गाव राहा, एकत्र राहा, टीम खेळा, पण प्रत्येकाला संधी भेटायला पाहिजे, पण एकत्र राहा, एकामेकाची दुभाव करू नका. आणि जेव्हा बाहेर जाताना प्रत्येकाची साथ, प्रत्येकाच्या प्रेमाची साथ द्या. तसं तुम्ही क्रिकेटला महत्त्व देता, क्रिकेट म्हणून तुम्ही एकत्र आलात, तसं सार्वजनिक प्रत्येक कार्यक्रमामध्ये एकत्र या. जास्त करून जे आपले नववीत जे मुलं आहेत जे आता शिक्षण घेतात त्यांना सपोर्ट करण्यासाठी काहीच एक कार्यक्रम आखा, जरूर त्यांचंही चांगलं भलं होईल. हा डॉक्टर साहेब तेही चांगले प्रतिष्ठित नागरिक बनतील यावरती लक्ष देऊया. आणि जाता जाता मी खरंच मी बिराडे साहेब आहेत, तानाजी बिराडे साहेब आहेत आणि सरपंच साहेब आहेत, विनंती करेल आणि शालेय शिक्षण समिती अध्यक्ष आमचे मंगलदादा दिघे आहेत, मी विनंती करेल या दादा, तो आपल्यापैकी कुणी सर्वांना संबोधित करा. या स्पर्धेनिमित्ताने आपण शुभेच्छा देऊया. आपण एक शेवटची शुभेच्छा या या कोणीतरी आपण जरूर शुभेच्छा या ठिकाणी देऊया. हॅलो, विघ्नहर्ता प्रतिष्ठान जांभरुडे आयोजित प्रीमियर लीग 2025 या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरणासाठी खास करून उपस्थित खाणिवरे गावचे माजी सरपंच भाऊदादा धळपे, त्याचबरोबर आपल्या शाळेय शिक्षण समितीचे अध्यक्ष मंगल दिघे, व्यासपीठावर उपस्थित आपले ज्येष्ठ रामदादा मार्के, अशोकजी भोपी, उपस्थित सर्वच व्यासपीठ आणि मोठ्या संख्येने उपस्थित या ठिकाणी असलेले सर्व खेळाडू, आज याच ठिकाणी विघ्नहर्ता प्रतिष्ठान जांभरुडे आयोजित 2025 मित्रांनो, कोणताही सामना म्हटला किंवा स्पर्धा म्हटली की हार जीत ही निश्चित असते. आणि या खेळामध्ये ज्यांची हार मतलब पराजित झालेला आहे अशा संघांना मी पुढील खेळासाठी शुभेच्छा देतो आणि ज्यांचा विजय झालेला आहे त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करेन. परंतु ही संधी ज्यांनी उपलब्ध करून दिली ते विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे अध्यक्ष दशरथ काशीनाथ मार्के व त्यांचे सर्व सहकारी यांनी आज या ठिकाणी सर्व गावातील खेळाडूंना संधी उपलब्ध करून दिली, म्हणूनच आपण तुम्ही या ठिकाणी खेळू शकाल. क्रिकेट म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की 2 संघांमध्ये खेळला जाणारा चेंडू बळीचा खेळ आहे. या खेळामध्ये फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण महत्त्वाचं असतं आणि हा खेळ संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे, जे देशात नाही तर जगात प्रसिद्ध आहे. आणि अशा खेळाचं आपण आयोजन अतिशय कमी दिवसात, कमी वेळात अतिशय चांगल्या प्रकारे केलं, त्याबद्दल मी विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे या ठिकाणी अभिनंदन करेल, आभार मानेन. आणि यापुढे तुम्ही अशा पद्धतीचे सामने पुढील निश्चित आयोजित करा. मला माझ्याकडून जी काही मदत तुम्हाला लागेल ती मी निश्चित करण्यास तयार आहे आणि करेन अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. आपण पुन्हा एकदा तुला सर्वांच्या वतीने थोडंसं जरूर आपण चेंजेस करतोय, तर द्वितीय क्रमांक आपण देऊन टाकूया प्रथमतः. तर द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक या स्पर्धेचा उपविजेता संघ ठरला आहे
तो म्हणजे ज्या संघाने आपण पाहतो मॉर्निंगपासून सुरेख कामगिरी केली होती, पण विजय तर कुणाचा एकाचा होणार आहे. जरी उपविजेता असेल पण ट्रॉफी आपल्या गावामध्ये आहे. श्रीराम 11 आपण पाहतो, श्रीराम सैना 11 संघ या सर्वांनी इथे, आणि हा द्वितीय पारितोषिक देण्यासाठी कॅश प्राईज 11,000 रुपये आणि ट्रॉफी आहे वैशाली प्रकाश भोपी सरपंच जांभुर्डे यांच्याकडून. मी श्री मंगलजी भगवान दिघे साहेब यांना विनंती करतोय, अध्यक्ष शालेय शिक्षण समिती जिल्हा परिषद केंद्र शाळा जांभुर्डे यांना, की आपण या ठिकाणी यायचे. त्याचबरोबर वैशाली प्रकाश भोपी ताई इथे नाही आहेत, तर जरूर आपण या गणेश दादा भोपी या, आपण या. त्याचबरोबर तानाजी दादा या, भाऊसाहेब धलपे या, आपण इथे यायचे. या सर्व पाहुणे या. आणि जरूर आता जी चुरस थांबली होती ती चुरस मी सांगतो तुम्हाला. मी उत्कृष्ट बॅट्समन आणि उत्कृष्ट जो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ती मॅन ऑफ द सिरीज का ठेवली, का 2 खेळाडू आहेत, एकाच्या धावा 85 आणि 4 विकेट, पॉईंट होतात 105 105 पॉईंट, आणि एक आहे 76 धावा आणि 6 विकेट, त्याचे पॉईंट आहेत 106, म्हणजे 105 आणि 106. 1 पॉईंटने तो लीड केला सिरीजसाठी. म्हणून या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज ठरला गेलाय. त्या फलंदाजासाठी आपण पाहतोय एक सुंदर फॅन आहे आणि सिरीज आहे, सही चषक आहे सही राहुल मार्के यांच्याकडून. आणि जरूर आपण पाहतोय या मदन दत्तात्रय मार्के साहेब या ठिकाणी उपस्थित असतील, तर त्याचबरोबर सही राहुल मार्के, तर भाऊशेठ दलपे साहेब या आपल्या शुभ असते, आणि त्यांच्या सोबत असतील तानाजी शेठ बिराडे आणि राहुलजी मार्के या, तर बक्षीस द्या तिकडे. तर जरूर बॅट्समन आहे ना, ओके. तर बेस्ट बॅट्समन ठरला गेलाय दिनेश आणि जय दिघे. याच्यामध्ये चुरस होती. अरे जय दिघे आणि दिनेश याच्यामध्ये चुरस होती, ऐकलंच नाही यांनी. तर बेस्ट बॅट्समॅन ठरलाय या दिनेश या दिनेश, बेस्ट बॅट्समॅन दिनेश, 85 धावा 4 विकेट. बेस्ट बॅट्समॅन ठरले दिनेश. एका पॉइंटने दादा सिरीज गेले, आणि जरूर दादा भेटेल तुला, थोडीशी मजा जरूर घेतली. हॅलो सर, हे दोन्ही आमच्या टीमचे ओपनिंग प्लेयर आहेत. दिनेश कधी गोलंदाजी करत नाही, परंतु लीगमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी करतो, आणि जय सातत्याने 4 वर्ष लीग खेळतोय, आणि पहिल्यांदा त्याची टीम फायनलला आली आणि त्याला मॅन ऑफ द सिरीज मिळते, ही आमच्या टीमसाठी आनंदाची गोष्ट आहे. आणि जरूर हा, तर या स्पर्धेतील बेस्ट प्लेयर, बेस्ट ऑफ द टुर्नामेंट, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, 1 धावाची लीड घेऊन जय दिघे ठरलाय या स्पर्धेतील एक नामवंत खेळाडू. आणि आपण पाहतोय सिरीजसाठी कूलर आहे, थंड थंड कूल परेशजी विष्णू पाटील सर यांच्याकडून हा कूलर, आणि चषक आहे दिनेशजी गणेश मार्के साहेब यांच्याकडून हा चषक देण्यात येणार आहे. ते या परेश दादा आणि त्यांच्या सोबत अशोकजी भोपी साहेब, गणेशजी, राहुलजी मार्के या आपण पण. आता पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक देण्यासाठी मी माजी सरपंच साहेब यांच्या सोबत सर्वांना विनंती करेल आपण उभे राहायचे. आणि पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक पहिले फक्त एक कॅप्टन येईल, पहिले कॅप्टन येईल, आणि कॅप्टन पहिले प्राइज घेईल, आणि त्यानंतर तुम्ही सर्वांनी या, कारण पाहुण्यांच्या शुभ असते तिथे खेळाडू जास्त होतात ना, पाहुणे राहतात,
तर या मी सरपंच साहेबांना विनंती करतो, माजी सरपंच प्रकाशजी बंधू भोपी साहेब आणि त्यांच्यासोबत सर्व मान्यवरांना आपण तिथे उभं राहायचं आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट संघ पहिला क्रमांक ज्यांनी पटकावला, या स्पर्धेतील महाविजेता संघ प्रवी वॉरियर्स हा संघ. गणेश दादा तुम्ही पण जा एन्जॉय करा. या पहिले कॅप्टन या, एक कॅप्टन या, ट्रॉफी घ्या, त्यानंतर सर्वांनी या. या सर्व मान्यवर तिथे थांबा. कॅप्टनने पारितोषिक या ठिकाणी घेत असताना खऱ्या अर्थाने गुणगौरव करणं गरजेचं आहे आणि मनापासून धन्यवाद सर्वांचं, मनापासून धन्यवाद. या स्पर्धेवर ज्यांनी सहभाग घेतला सर्व आयोजकांचा आणि मनापासून. निलेश दादा दस, जेडी ज्यांनी आम्हाला इथे येण्यासाठी प्राधान्य दिलं, मान सन्मान दिला, जेडी